हे जे अनुच्छेद 20 आहे त्याच्यामध्ये मूलभूत हक्काची एक वेगळी डायमेन्शन दिलेली आहे. मूलभूत हक्क हे कुठपर्यंत जाऊ शकतात त्याची एक परिसीमा सुद्धा या अनुच्छेदाने ठरवून दिलेली आहे. हा अनुच्छेद काय म्हणतो की अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. हे अनुच्छेद एक संरक्षण आहे, एक प्रोटेक्शन आहे. कशाबद्दल? अपराधाबद्दल. तुमच्या हातून काही अपराध झाला असेल, आपल्याकडे एक अंडरलाईन प्रिन्सिपल आहे की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये. तशा त्याच्यातून निर्माण झालेलं हे अनुच्छेद 20 हे तुम्हाला एक संरक्षण देतं. संरक्षण काय देतं की कायद्याची प्रक्रिया आहे ती राहणारच, कायद्याचं काम जे आहे ते होणारच, पण त्याचा अतिरेकी वापर होऊन कोणालाही, याला डबल जिओपार्डी इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, की एका गुन्ह्याबद्दल जी काही प्रक्रिया आहे ती कशा रीतीने पूर्ण होईल आणि ती पूर्ण होत असताना काय निर्बंध राज्यावर असतील. आता जेव्हा राज्यावरचे निर्बंध हा जो संदर्भ येतो ना, तेव्हा राज्य या 3 डायमेन्शनचं बनलेलं आहे. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, हे तीनही राज्य या संकल्पनेचे अंग आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. अनुच्छेद 12 मध्ये जी काही राज्याची व्याख्या दिलेली आहे आणि 13 मध्ये राज्य विरुद्ध हे सगळे अधिकार आपल्याला प्राप्त आहे असं जे आपण पाहिलं फंडामेंटल राईटच्या प्रकरणामध्ये, त्याचं हे पुढचं एक्सटेन्शन असं म्हणतं की हे राज्याच्या एक नैतिक बंधन आहे. राज्याला अशा प्रकारे काही कायदे करता येणार नाहीत जे कायदे यात दिलेल्या संरक्षणाच्या आड येतील. पहिलं संरक्षण काय दिलेलं आहे? जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल. आता दोषारोप या ठिकाणी समजून घ्या. दोषारोप 2 प्रकारचा असतो. आपल्याकडे गुन्हा नोंद झाल्यावर पोलीस, सीबीआय, ईडी या ज्या सगळ्या तपास करणाऱ्या यंत्रणा आहेत, या तपास यंत्रणा तपास पूर्ण करतात. काय आहे तपासाची प्रक्रिया? तपासाची प्रक्रिया आहे की प्रथम खबरी अहवालामध्ये, FIR मध्ये जो काही तुमच्यावर आरोप केलेला आहे तो आरोप खरा आहे की खोटा आहे. जर तो आरोप खोटा असेल तर त्याच्यामध्ये दोषारोप पाठवू शकत नाही, दोषारोप होऊ शकत नाही. पण तो आरोप खरा असेल तर पोलिसांना ते सिद्ध करावं लागतं. पोलिसांना तसे तपास करून पुरावे गोळा करावे लागतात. आणि समजा पोलिसांना हे निष्पन्न झालं की प्रथम खबरी अहवालामध्ये, FIR मध्ये दिलेल्या एलिगेशन प्रमाणे या आरोपी विरुद्ध पुरावे उपलब्ध आहेत, मग ते साक्षीदारांचे जबाब असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील, मेडिकल एक्सपर्टचा रिपोर्ट असेल, एखाद्या बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट असेल, एखाद्या लॅबोरेटरीचा तज्ञाचा रिपोर्ट असेल, हे सगळे आपण कायद्यात पुरावा म्हणून ग्राह्य मानलेले आहेत. असा पुरावा निष्पन्न झाल्यावर पोलीस अशा व्यक्तीच्या विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात सादर करतात. इथे लक्षात घ्या, पोलिसांनी दोषारोप न्यायालयात सादर केलेला आहे, अजून दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. पोलिसांनी सादर करणे आणि दोषारोप ठेवणे याच्यामध्ये फरक आहे. याला इंग्रजीत म्हणतात की चार्जशीट पाठवली आणि चार्ज फ्रेम झाले. जोपर्यंत चार्ज फ्रेम होत नाही तोपर्यंत हा खटला चालत नाही न्यायालयामध्ये. न्यायालयाची पहिली पायरी काय आहे की पोलिसांनी अशा प्रकारे जर चार्जशीट दोषारोप पत्र पाठवलं असेल तर त्या दोषारोप पत्राची शहानिशा दोषारोपण करण्याच्या आधी केली गेली पाहिजे. आणि अनेक केसेसमध्ये असं पोलिसांनी पाठवलेलं दोषारोप पत्र हे चॅलेंज केलं जातं आणि आरोपीच्या वतीने डिस्चार्ज अप्लिकेशन, दोषमुक्ती अर्ज केला जातो, जो आता भुजबळांच्या केसमध्ये हल्लीच्याच ईडीच्या आपण स्विस कोर्टामध्ये बघतोय. तर हे डिस्चार्ज अप्लिकेशन जे आहे त्याची सुनावणी करणं कोर्टाला कायदेशीररित्या प्रक्रिया म्हणून भाग आहे. आणि त्याची सुनावणी करत असताना जर कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये पोलिसांनी केलेलं जे दोषारोप पत्र आहे ते दोषारोप पत्र बरोबर नाही, हे काहीतरी कलुषित मनाने केलेलं आहे, किंवा
अशा प्रकारचं दोषारोपण करण्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत असं जर कोर्टाला वाटलं तर कोर्ट तुम्हाला तिथेच दोषमुक्त करतं. खटला न चालवता तुमचं डिस्चार्ज अप्लिकेशन मान्य केलं जातं, म्हणजे तुम्ही त्या केस मधून दोषमुक्त तिथेच होता. असे डिस्चार्ज जर खालच्या कोर्टात झाले नाही तर त्या डिस्चार्ज विरुद्ध तुम्हाला हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अपील सुद्धा करता येते. म्हणजे फ्रेमिंग द चार्ज हे घटनेला अभिप्रेत आहे. पोलिसांनी पाठवलेलं दोषारोप ही प्रक्रिया म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पोलिसांनी पाठवलेलं दोष सिद्धीपत्र हे काही अल्टिमेट दोषपत्र नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे सांगणं अशासाठी महत्वाचं आहे की याच्यामध्ये खूपदा गल्लत होते फार. म्हणून दोषारोप करण्यात आला असेल जे कृत्य, आता दोषारोप केलेला आहे आणि कोर्टाला जर असं वाटलं की नाही हा दोषारोप बरोबर आहे, कारण या दोषारोपाला पूरक असे पुरावे पोलिसांकडे पोलिसांनी ते सादर केलेले आहे, अशा वेळी कोर्ट खटल्याला सुरुवात करते. तुमच्यावरचं केस प्रोसिडिंग सुरू होतं आणि एकदा तुमच्यावरचं केस प्रोसिडिंग सुरू झालं की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कायद्यामध्ये कुठल्या कलमाखाली चार्ज फ्रेम होतो याचा कोर्ट विचार करतो. जनरली पोलिसांच्या चार्जशीट मध्ये तुम्हाला 120B, 34, 114 अशी कलम लावलेली दिसतात. 114 म्हणजे गुन्हेगारी कृत्य करण्यास साह्यभूत होणे, 34 म्हणजे एकमेकाशी साह्य करून त्याच्या आधी विचार करून गुन्हा करणे आणि 120B म्हणजे संगनमताने अगदी ठरवून करायचं म्हणून गुन्हा करणे. तर कोर्ट असं निर्धारित करतं की जो कायदा आज अंमलात आहे त्या कायद्याप्रमाणे कुठल्या सेक्शन्स खाली, कुठल्या कलमाखाली हा गुन्हा होतो, त्याच कलमानुसार त्याला शिक्षेची तरतूद करते. बाकीच्या कलमामध्ये शिक्षेची तरतूद होत नाही. म्हणजे 120B मध्ये जर कोर्टाने त्यांना संगनमताने केलेलं गुन्हेगारी कृत्य असा करार दिला असेल तर ते गुन्ह्याला साह्यभूत होण्याचं 34 किंवा 114 जे कलम आहे त्याचा विचार करणार नाही, भलेही ती कलम पोलिसांनी पाठवली असतील तर. हा या दुसऱ्या ओळीचा अर्थ आपण नीट समजून घेऊया. त्यानंतर ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही असे तो अपराध करत्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. बरेच कायदे असे आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला शिक्षा कमी आहे, नंतर आपण अमेंडमेंट करून आता रेप सारखा कायदा असेल किंवा 498A हे कलम आपण टाकलेलं आहे, हुंडाबळी किंवा कौटुंबिक हिंसाचार, त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवलेली आहे. आता समजा अशी तरतूद 2010 साली वाढवली असेल, गुन्ह्यामध्ये शिक्षेची तरतूद कोण वाढवणार? कायदेमंडळ वाढवणार, विधानसभा किंवा संसद वाढवणार, लेजिस्लेचरचं ते काम आहे. ती वाढवली असेल तर ती वाढवलेली शिक्षा 2010च्या आधी जर गुन्हा घडला असेल आणि तो खटला प्रलंबित राहून नंतर चालत असेल तर वाढीव शिक्षेप्रमाणे त्याला शिक्षा होणार नाही, तर त्यावेळी जी जुनी शिक्षा कायद्यात प्रावधानित केली होती त्या शिक्षेप्रमाणे त्याला शिक्षा होणार. म्हणजे कायद्याने ठरवून दिलेल्या शिक्षेच्या पलीकडे आपण त्याला शिक्षा देऊ शकत नाही, असा ह्या समभाग 1 अनुच्छेद 20 चा अर्थ आहे. अनेक लोकांसाठी हे जे अनुच्छेद आहे हे एकदम मुळासकट समजून घेणं आवश्यक आहे, कारण हा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल साचा घटनेमध्ये विशद करून सांगितलेला आहे. एकेका शब्दाची फोड आहे, एकेका शब्दामध्ये अर्थ आहे आणि त्या बरहुकूम सगळ्या प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया होतात. कुठल्या ना कुठल्या माणसाचा, आता तर साधे विद्यार्थी सुद्धा कोर्टाच्या प्रक्रियेला सामोरे जायला लागलेले आहेत. प्रत्येक माणूस मालमत्तेच्या बाबतीत काही गुन्हा घडतो त्या बाबतीत समोर चाललेला आहे. ज्या कोरोनाने एवढा हाहाकार माजवलेला आहे, खूप काही आर्थिक अडचणीमुळे अनेक गुन्हेगारी कृत्य आज रोजच्या रोज वाढत आहे आणि अशा वेळी प्रत्येकाने हे समजून घेणं आवश्यक आहे की पोलीस तपास, त्यानंतर पोलिसांनी पाठवलेलं चार्जशीट, दोषारोप, त्याच्यावर कोर्टाने दोषारोपाचं निर्धारण करणं म्हणजे चार्ज फ्रेम करणं
त्यावेळी कोर्टावर काय बंधन आहेत, कोर्ट कुठल्या कायद्याखाली तो चार्ज निर्धारित करू शकते ते करणं, त्यानंतर खटला चालवणं, खटला चालवल्यानंतर जी शिक्षा दिली जाते ती शिक्षा ही प्रस्तुत कायद्यात असलेल्या शिक्षेच्या तरतुदीपेक्षा जास्त कधीही असू शकत नाही. हे सगळं संरक्षण या नावाखाली आहे आणि म्हणून या 20 अनुच्छेदाची सुरुवातच अशी आहे की अपराधाबद्दलच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण. अपराधामध्ये तुम्हाला कन्व्हिक्ट करण्याच्या प्रक्रियेत दिलेलं हे संरक्षण आहे. त्या संरक्षणाचा आपण फायदा उचलू शकतो. आपण फायदा उचलू शकतो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी स्वतः पोलीस अधिकारी होतो. याचा गैरफायदाही खूप उचलला जातो या प्रक्रियेचा. आणि जे साळसूद लोक आहेत त्याच्यापेक्षा गुन्हेगार लोकच त्याचा फायदा म्हणून तुम्ही म्हणा सर तुम्ही म्हणता फायदा उचलला म्हणजे गुन्हेगारच सगळ्या याचा फायदा उचलतात. गुन्हेगार याचा फायदा उचलतात हे निश्चितपणे खरं आहे, कारण हे लक्षात घ्या की लोकशाही आहे आणि आपण कोणालाही जोपर्यंत अल्टिमेट सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होत नाही, मग तो दाऊद असो की अरुण गवळी असो, आपण त्यांना गुन्हेगार संबोधत नाही. हा आपल्या लोकशाहीचा नैतिक पायंडा आहे. 99 लोक सुटले तरी चालतील पण एका निरपराध माणसाला शिक्षा झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं जे एक आपलं तत्व आहे पंचशीलाचं, त्याच्यावरून आपण आखणी केलेली आहे. मानवीय तत्वांना आधारभूत धरून चालणारी आपली राज्यघटना आहे हे परत एकदा या ठिकाणी उद्धृत करून अधोरेखित पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. आता समभाग 2 बघूया. अनुच्छेद 20 चा समभाग 2 असं म्हणतो की एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. असं खूपदा होतं की मुंबईला एक केस घडते, मुंबईमध्ये एक वेगळा खटला जारी होतो, तोच ते बिहारला काहीतरी त्याचे धागेदोरे सापडलेले असतात आणि बिहारला त्या ठिकाणी एक केस होते. तुम्हाला आठवत असेल सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये हा प्रकार झाला होता की एकच प्रकरण सुशांत सिंगचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या आहे याच्यावरून तिकडे एक गुन्हा नोंद झाला होता आणि इकडे मुंबईकडे 174 सीआरपीसी प्रमाणे आपण इन्क्वेस्टची चौकशी करत होतो. नंतर हे प्रकरण सगळं सीबीआय कडे गेलं आणि हे बघितलं. केंद्र सरकारने सीबीआय कडे हे प्रकरण देण्याचा त्यावेळी एकच उद्देश होता आणि तो म्हणजे हे समभाग 2 अनुच्छेद 20 मधलं काय उद्देश होता की एका खटल्यासाठी 2 तपास यंत्रणा काम करू शकत नाही, कुठली एकाच तपास यंत्रणेने काम करावं हे क्रमांक 1. आणि एका खटल्याला 2 चार्जशीट किंवा 2 दोषारोप होऊ नये. एका खटल्यासाठी एकच दोषारोप झालं पाहिजे. एका अपराधाला एकदाच शिक्षेची तरतूद पाहिजे आणि ती शिक्षेची तरतूद करत असताना आपण हे बघितलं पाहिजे की डबल जिओपार्डी म्हणजे त्याच्यावर एकाच कृत्याबद्दल 2 खटले गुजरणार नाहीत ना, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे राज्य सरकारवर बंधन घटनेच्या समभाग 2 अनुच्छेद 20 यांनी लावून दिलेलं आहे. समभाग 3 बघूया. समभाग 3 असं सांगतं की कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही डबल वापरलेल्या, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. तुम्ही जी काही जबानी द्याल तर ती जबानी जर तुमच्याच विरुद्ध पुरावा म्हणून निष्पन्न होत असेल तर तुम्हाला त्यातून संरक्षण दिलेलं आहे. एकदा एका केस मध्ये असं घडलं माझ्या की स्वतः आपल्या बायकोचं कापलेलं मुंडकं माणूस घेऊन आला पोलीस स्टेशनला आणि सांगितलं की मी माझ्या बायकोचा खून केलेला आहे घ्या. आता तपासाची प्रक्रिया काय होती ते झाली, पण आता प्रश्न असा पडला की एफ.आय.आर प्रथम खबरी अहवाल हा त्याचा नोंदवून घ्यायचा की इतरांचा नोंदवून घ्यायचा. पण त्यालाही कायदेशीर पळवाट होती, कारण एफ.आय.आर जर इतराचा नोंदवून घेतलं तर ती प्रथम खबरी अहवाल होणार नाही. कोर्टात आरोपीचे वकील सांगतील की हे प्रथम खबरी अहवाल नाहीये. प्रथम खबरी अहवालात प्रथम शब्द महत्वाचा आहे. हुसो एव्हर इन्फॉर्म पोलीस ऍट फर्स्ट पेज बिकम्स एफ.आय.आर. मग आम्हाला ती त्याचीच एफ.आय.आर घ्यावी लागली. पण कायद्यात असं आहे की आरोपीची जरी एफ.आय.आर असली तर एफ.आय.आर हे डॉक्युमेंट 154 सीआरपीसी प्रमाणे वेगळं समजलं जातं आणि निष्पन्न होणारे पुरावे जे आहेत ते वेगळे समजले जातात. थोडक्यात कुठल्याही आरोपीला स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्याची
सक्ती केली जाऊ शकत नाही. हे महत्वाचं आहे या ठिकाणी. त्यामुळे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. याचा अर्थ तो स्वतःहून अशी साक्ष देऊ शकतो. आणि त्याही पलीकडे स्पष्ट विचार म्हणून सांगतो की FIR जर सोडलं तर पोलिसासमोर कुठल्याही आरोपीने दिलेल्या कुठल्याही जबाबावर न्यायालय पुरावा म्हणून विश्वास ठेवत नाही असं मी सांगत नाही, न्यायालय सांगत नाही, तर भारतीय पुराव्याचा कायदा 1872 कलम 25 सांगतं. भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 25 प्रमाणे पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेल्या कुठल्याही जबानीचा कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकत नाही जोपर्यंत अशा जबानीला पूरक पुरावे जमा होत नाही. आणि याच एका सेक्शनच्या मेहरबानीने पोलिसांमध्ये पंचनामा नावाचा शब्द रूढ झालेला आहे. पोलीस पंचनामा करतील असा पंचनामा नावाचा शब्द कुठेच नाही. IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स कुठेच नाही. पोलिसांना पंचनामा का करावा लागतो की आम्ही जे काही करतोय, तुम्ही म्हणाल हे पोलीस यंत्रणेवर अविश्वासासारखं आहे, पण ते रास्त आहे. जर असा अविश्वास पोलीस यंत्रणेवर दाखवला नाही आणि पोलीस करेचो प्रमाण असं जर ठेवलं तर अराजक माजेल. म्हणून पोलिसांनी केलेला तपास हा आम्हा पंचासमक्ष असं निरीक्षण परीक्षण काय काय आहे ते केलेलं आहे. हा जो पंचनाम्याचा प्रघात आहे त्याची सुद्धा निर्मिती या समभाग 3 अनुच्छेद 20 मधून झालेली आहे. हे आपल्या लक्षात येईल की कुठल्याही व्यक्तीला त्याच्या विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. याचे दोन अर्थ आहे. एक तर तो स्वतःच्या मनाने देऊ शकतो किंवा गुन्हा कबूल करू शकतो, त्याला न्यायालय मान्यता देतं की ही तुझ्यावर सक्ती नाहीये. कित्येक असे कन्व्हिक्शन्स आहे जे आरोपीच्या कबुली जबाबावर देईल. 164 CRPC प्रमाणे जो आरोपी कबुली जबाब देतो त्याची सुद्धा प्रक्रिया आहे. कबुली जबाब देण्यासाठी न्यायालयाला हे निर्धारित केलं पाहिजे की याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव, याच्यावर कुठल्याही प्रकारचं सक्ती केलेली नाहीये आणि म्हणून तो स्वतःच्या मनाने कबुली जबाब देतोय. असा स्वतःच्या मनाने दिलेला कबुली जबाब मात्र कायद्यामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अनुच्छेद 20 ची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती सर्वंकष आहे. म्हणजे अगदी पोलीस तपासालाही स्पर्श करते ती व्याप्ती. तुमचा खटला चालवण्यात डबल शिक्षेलाही तुम्हाला संरक्षण देते, डबल होऊ नये म्हणून. आणि न्याय प्रक्रियेची थोडक्यात मांडणी करते की न्याय प्रक्रिया ही कशी असावी. दोषारोप आणि दोषारोपानंतरचं जे खटला चालवणं आहे त्यामध्ये ज्या कायद्यात प्रस्तुत केली असेल तेवढीच शिक्षा तुम्हाला मिळू शकते. थोडक्यात हे अनुच्छेद इथं लिहिताना घटनाकारांचा उद्देश एक असला पाहिजे की या देशामध्ये बरीचशी गोरगरीब जनता आहे ज्यांना कायद्याचं पुरेसं ज्ञान नाही. त्यांचं शोषण होता कामा नये म्हणून हे प्रकार केलेले आहेत. पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवण्याचा अजिबात प्रश्न नाही. पोलीस यंत्रणेवर जे बंधनं आणलेली आहे तपासामध्ये सेक्शन 25 भारतीय पुराव्याच्या कायद्याच्या अनुषंगाने, त्याचा अर्थ एक आहे की तपास हा निकोप झाला पाहिजे, निस्पृह झाला पाहिजे, निर्विवाद झाला पाहिजे. पोलिसांकडे असलेले पुरावे हे निश्चितपणे निर्विवादपणे कोर्टासमोर प्रूव्ह झाले पाहिजे. बियॉन्ड डाऊट असा शब्द आहे. कुठल्याही संशया पलीकडे जाऊन तो पुरावा निष्पन्न झाला पाहिजे तर त्याला शिक्षेची तरतूद आहे. हे सगळं होण्यासाठी आपल्याला अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण या अनुच्छेद 20 मध्ये देण्यात आलेलं आहे. सर, एक दोन प्रश्न आहेत. हा, एक तर आहे की UPSC MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर एखादा जर गुन्हा दाखल असेल तर त्याच्या फायनल सिलेक्शन पर्यंत त्याच्यात प्रोसिजरच काही झाली नसेल तर या केसमध्ये त्याला नियुक्ती मिळेल की नाही मिळेल, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा आहे की जर कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही असं असेल तर पोलीस तपासाच्या वेळेला बऱ्याच वेळा आपण म्हणतो थर्ड डिग्री देणं किंवा टॉर्चर करणं असे सगळे विषय होतात, तर त्याला संरक्षण कशा पद्धतीचं आहे? नाही, पोलिसांमध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही कबूल करावी असं कुठेही नाहीये. आता पोलिसांची जी थर्ड डिग्री आहे ती थर्ड डिग्रीला सुद्धा
एक कायदेशीर प्रावधान आहे, कारण सुप्रीम कोर्टात चाललेल्या काही खटल्यांमधून असं निष्पन्न झालेलं आहे की पोलीस जर अशा प्रकारे प्रश्न विचारणार नाही तर आपल्याकडे जे गुन्हेगार आहेत ते काही संत महात्मे नाहीत की जाऊन स्वतःहून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देतील आणि त्याप्रमाणे पोलिसांना पुरावा निष्पन्न करून देतील. या ठिकाणी मग तो साधा माणूस असो की राजकारणी असो की मोठा पोचलेला माणूस असो, तो प्रत्येक जण काय करतो की जर एखादा अपराध आपल्या हातून घडला असेल तर पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करतो. तर ही जी मानसिकता आहे, ही क्रिमिनल सायकोलॉजी जी आहे, त्या सायकोलॉजीला उत्तर म्हणून कधीतरी जरब जरब हा शब्द मी वापरतो. जरब या अनुषंगाने पोलिसांकडून विचारपूस होत असेल, एखाद्या वेळी मारहाण होत असेल किंवा मग थर्ड डिग्री आपण ज्याला म्हणतात तसं होत असेल, तसा निर्विवाद हक्क अधिकार पोलिसांना नाही आहे, स्पष्ट सांगायचं झालं तर. पण पोलीस हे करतात त्याचं कारण ही गुन्हेगारी मानसिकता आहे. आणि असं खूपदा बघायला मिळतं, काही पिक्चर तुम्ही बघितले असेल नाना पाटेकरचे वगैरे असे, की तो सरळ याने काही बोलत नाही, त्याला बिर्याणी खाऊ घाला, कोका कोला पाहतात, काही बोलत नाही आणि त्याला एक कानाखाली दिली की तो ते सगळं सांगतो. आता याचाच अर्थ काय, तिथे जर कानाखाली दिली नसती तर जो विक्टिम आहे, या केस मधला जो बळी आहे, ज्याची चोरी झाली, परत चोरी झाली, सोन्याची साखळी चोरी, त्याला न्याय मिळाला नसता. तर पोलिसांनी ही थर्ड डिग्री जरी वापरतो म्हटलं तरी वापरू शकतात, परंतु ती न्याय्य मार्गाने वापरली गेली पाहिजे. त्याचा अतिरेक होता कामा नये. जिथं असा अतिरेक होता तिथं मात्र पोलीस चुकतात, असंही मी स्पष्टपणे या ठिकाणी कबुली करतो आणि सांगतोय तुम्हाला की थर्ड डिग्रीचा अर्थ हा थोडासा आपण बायफर्केट करून केलेला पाहिजे की फॉर बोनाफाईड इंटेन्शन, फॉर मॅलाफाईड इंटेन्शन. जर चांगल्या दृष्टीने ती केली असेल तर ती ग्राह्य आहे. तीच जर वाईट पद्धतीने होत असेल तर तो सुद्धा कायद्यामध्ये गुन्हा आहे. आमचे कित्येक पोलीस अधिकारी थर्ड डिग्री देताना आरोपी लॉकअप मध्ये मेलेला आहे, पोलीस अधिकारी जेलमध्ये गेलेले आहे. 2008 सालची केस आहे. नागपूरचे 12 अधिकारी अजूनही सेंट्रल जेलमध्ये, त्याच्यातला एक इन्स्पेक्टर वारला आता शिक्षा भोगत असताना, त्यांना उमर कैद झालेली आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली आहे. तर थर्ड डिग्री ही स्तुत्य आहे किंवा मान्य आहे असा कायद्याचा प्रघात नाही, पण थर्ड डिग्रीचं जे प्रावधान पोलिसांना आज उपलब्ध आहे ते फक्त गुन्हेगाराची गुन्हा लपवण्याची मानसिकता, तो त्याच्याकडून वदवून घेण्याची, कारण वदवून घेणं म्हणजे तो काही पुरावा निष्पन्न होत नाही हो, पण वदवून घेतल्याने बाकीच्या काही गोष्टी लक्षात येतात. आता जसं यांची केस आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सचे जे केसेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या बँकेत खातं उघडलेलं आहे, हा पैसा या बँकेतून कुठीकडे गेलेला आहे, कोण याचं ने आण करत होतं, हे सगळे पुराव्याची उठाठेव करण्यासाठी पोलिसांना अपरिहार्यपणे कधीतरी जरबयुक्त करडी भाषा, करडी वागणूक ठेवावी लागते. त्याला आपण सरसकट थर्ड डिग्री या अनुषंगाने घेता कामा नये. दुसरा फार महत्वाचा प्रश्न आहे की एमपीएससी, युपीएससी किंवा कुठल्याही शासकीय सेवेमध्ये आपल्यावर जर गुन्हा नोंद असेल तर आम्हाला नोकरीतून वंचित राहावं लागतं का? याच्यामध्ये तुम्हाला शासकीय नेमणूक प्रशासनामध्ये मिळत असताना चारित्र्य तुमचं तपासलं जातं, चारित्र्य छाननी केली जाते आणि अशी चारित्र्य तपासणी होत असताना तुमच्यावर काही गुन्हा आहे का हे बघितलं जातं. आणि तुमच्यावर जर गुन्हा असेल याचा अर्थ तुम्हाला त्याच्यात दोषसिद्धी मिळाली असं होत नाही. जोपर्यंत न्यायालयामध्ये तुम्हाला कन्व्हिक्शन मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला घटनेच्या या अनुच्छेदाचं संरक्षण आहे. तुम्ही हे सांगू शकता की माझ्यावर ही केस आहे, परंतु या केसचा राजकीय संदर्भ आहे, एक सामाजिक संदर्भ आहे, कुठेतरी मी मोर्चात गेलो होतो, त्या ठिकाणी माझ्यावर केस झाली, ही केस माझी न्यायालयात चालू आहे. कारण आपली प्रक्रिया एवढी लांब आहे न्यायालयाची की एखाद्या विद्यार्थ्यावर समजा तो 20 वर्षाचा असताना एखादा गुन्हा नोंदवला आणि तो 30 वर्षाचा 32 वर्षाचा होईपर्यंत ती केस कोर्टामध्ये चालू राहिली तर त्याचं त्या स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा निघून गेलेली असेल. त्यावेळी आपण अशा प्रकारे एखादं संरक्षण या कायद्याखाली वापरू शकतो. असं एखादं डॉक्युमेंट आपल्या वकिलाकडून किंवा आपण एक ऍफिडेव्हिट स्वतःचा तयार करून देऊ शकतो की हा गुन्हा ह्या अशा अशा प्रकारचा आहे, यासाठी माझं चारित्र्य पडताळणी होत असताना ही गुन्हेगारी वृत्तीचं आहे असं कृपया होऊ नये, कारण ही केस प्रलंबित आहे. एवढं तुमच्या हाती आहे तेवढं तुम्ही करू शकता. सगळ्या प्राधिकरणाकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे. खूप विद्यार्थी याच्यावर हाही प्रतिप्रश्न विचारतील, आम्हाला तर ते आमच्यावर गुन्हा आहे तसं म्हटल्यावरच आम्हाला काढून टाकतात. तुम्हाला काढून टाकतात आणि तुम्ही चूप बसता असं नाही. तुम्ही त्याचा कायदेशीर शासकीय पद्धतीने प्रशासकीय कार्यालयांमध्ये पुरावा केला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला दोषसिद्धी नाही
तोपर्यंत तुम्हाला नोकरीपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने सिलेक्ट झाले असाल तर चारित्र्य पडताळणी तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे. जो प्रश्न आला होता की सरकारला अशा प्रकारचं खाजगीकरण करण्याचा अधिकार जो आहे त्याचा वापर होतोय, गैरवापर होतोय. आणि सरकार जर गैरवापर करत असेल, अनाठायी एखादी संस्था जी पब्लिक अंडरटेकिंग आहे, जी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे, ती डबघाईस आल्याचं दाखवून जर तिचा कारभार खाजगी लोकांकडे देत असतील आणि खाजगीकरण झाल्यानंतर लगेच काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखं ती संस्था अतिशय चांगलं काम करायला लागते आणि रिझल्ट द्यायला लागते, परंतु त्या संस्थेतून आलेलं प्रॉफिट जे आहे ते मात्र एका विशिष्ट समूहाकडे, एखाद्या कॉर्पोरेटकडे जमा होतं. ते जनकल्याणासाठी वापरलं गेलं पाहिजे असं होत नाही. आणि याच्यामध्ये एक अदृश्य लाईन आहे की राजकारणी आणि जे भांडवल आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी लागेबांधे दिसतात आणि त्याचा फायदा घेऊन हे असे प्रकार केले जातात. याला आपण थांबवायचं कसं? खरंच जर शासनाकडून अशा संस्था, असे पब्लिक अंडरटेकिंग, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग सांभाळले जात नसतील तर शासन अक्षम आहे का? शासनाची असमर्थता जर त्या बाबतीत असेल तर मग शासनाला या घटनेनुसार शासन प्रशासन चालवण्याचा नैतिक अधिकार उरतो का? हाही महत्वाचा प्रश्न आहे. शासनाचं याच्यावरती जस्टिफिकेशन एक असतं की आमचे जे कायदे आहे, लेबर लॉज म्हणा किंवा इतर काही मानवीय दृष्टिकोनातून केलेले कायदे म्हणा, त्याचा अतिरेकी फायदा जेव्हा प्रशासनातली आणि शासनातली मंडळी उचलते, अशा वेळी त्यांची निष्ठा ही व्यक्तिप्रचूर होते, त्या संस्थेप्रचूर राहत नाही. आणि म्हणून आमच्या संस्था ह्या डबघाईस येतात. मग त्यासाठी शासन काय करतं? त्यासाठी शासनाने त्यांची जी ताकद आहे, त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आज शासनाचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं प्रचंड आहे की दिल्लीत बसलेल्या पंतप्रधानापासून तर एखाद्या ग्रामसेवकापर्यंत ही जी कडी आहे आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर पसरलं आहे, तर कुठलीही गोष्ट शासनाला अशक्यप्राय अशी नाही. पण शासन ते का करू शकत नाही? शासन जर हे न करता भांडवलदारांना अदृश्यपणे मदत होत असेल तर त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे की घटनेमध्ये त्याच्यावर सोल्युशन काहीतरी आहे का? आणि याचा विचार करताना मला वाटतं आपण 2-3 गोष्टी जरा या देशातल्या प्रचलित याच्या समजून घेतली पाहिजे. मला आठवतं नानी पालखीवाला 60 ते 70च्या दशकामध्ये, म्हणजे 50 ते 60, 1950 ते 60 या कालावधीमध्ये त्यांनी एक कल्पना आणली होती पार्लमेंटमध्ये. ती होती प्रेशर ग्रुप. प्रेशर ग्रुप समजून घेणं एवढ्यासाठी महत्वाचं आहे की या प्रेशर ग्रुपने काय केलं होतं की संसदेमध्ये एक असं बिल आणून एक असं दबाव निर्माण केला होता संपूर्ण कायदे प्रक्रियेच्या यंत्रणेवर की ऍग्रीकल्चर इन्कमला इन्कम टॅक्स मधून सुटका मिळाली पाहिजे. आणि कुठलं ऍग्रीकल्चर इन्कम होतं तर टाटा उद्योग समूहाच्या ज्या चहाच्या शेती होत्या आसाम आणि ओडिसा त्रिपुरा या भागामध्ये, त्या शेतीवर दार्जिलिंग तिथे जी फार्मिंग होते त्या फार्मिंगला इन्कम टॅक्स म्हणून सूट मिळाली पाहिजे आणि ती सूट मिळाली होती. आता हे त्या काळची जर गोष्ट बघितली 40-50 वर्षापूर्वीची तर तुमच्या लक्षात येईल की नानी पालखेवाला हे स्वतः फार मोठे एक कायदे तज्ञ या देशातले समजले जायचे आणि त्यांनी टाटासाठी ती तरतूद केली होती. ही वॉज वन ऑफ दी नॉमिनेटेड डायरेक्टर फॉर एंटायर टाटा हाऊस. आपण हे जर लक्षात घेतलं तर ही जी अर्थसत्ता आहे, ही जी कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड त्यांचे प्रॉफिट आणि त्यांचा नफा कसा जास्तीत जास्त वाढेल आणि कसं आपलं कॉर्पोरेट हे कॉग्निगेट मध्ये आणि मोठ्या महाकाय व्यवस्थेमध्ये परावर्तित होईल हा प्रयत्न करत असतात आणि ते यशस्वी होतात. पण त्यांच्या लक्षात एक आलेलं आहे की आपल्याला यशस्वी होण्यासाठी राज्यसत्ता जी आहे ती आपल्या कब्जामध्ये असली पाहिजे, जी पहिल्यांदा या देशामध्ये
नानी पालखीवालांनी मांडलेल्या कन्सेप्ट प्रमाणे प्रेशर ग्रुप या संकल्पनेतून झाली. प्रेशर ग्रुप म्हणजे समजा संसदेमध्ये 500 खासदार असतील तर त्याच्यातले 50 खासदार एका बाजूला जर घेतले आणि 50 खासदारांनी एका वेळी एका बाजूने जर आवाज उठवला तर असं बिल पारित होऊ शकतं. कारण बाकीचे जे लोक आहेत ते त्याचा एवढा विचार करत नाही. त्यांना वाटतं चला ते होऊ द्या आणि त्या प्रकारे ते होऊन जातं. आता भांडवलशाहांच्या हे लक्षात आल्यानंतर असं कशावरून नसेल की भांडवलशाहाने पूर्ण तुमची संसदच ताब्यात घेतली असेल आणि देशाचा पंतप्रधान जे काही करेल ते कॉर्पोरेट हाऊसेसला कसं मदतगार होईल याचा प्रयत्न त्या लोकांकडून होत असेल आणि तसं राज्य सत्तेला नमवून ते करू शकत नसतील असं कशावरून, असा जर प्रश्न तरुणांच्या मनात पडत असेल तर काही तरुणांनी मला जे काही विचारलं कालच्या याच्यावर प्रत्यक्ष फोन करून, त्यांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये संविधानिक लोकशाही कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी राहिलेली नसून ही कॉर्पोरेटोक्रेसी झालेली आहे, भांडवलदारांची लोकशाही झालेली आहे. म्हणजे लोकशाही आहे पण त्या लोकशाहीनी लोककल्याणाची जनताभिमुख होऊन काम करण्यापेक्षा भांडवलशाहांचं कल्याण कसं होईल यासाठी काम करावं अशी ही एक अदृश्य आखणी आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं होत आहे. तर याच्यावर काही तोडगा आहे का? याच्यावर आपण काही विचार करू शकतो का? असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही गोष्टी याला पूरक पुरावे म्हणून आपल्या समोर येतात आणि त्या आपल्याला गृहीत धरल्या पाहिजे. उदाहरणार्थ कुठल्याही पॉलिटिकल पक्षाला फंडिंग हे मोठमोठ्या कॉर्पोरेट आणि भांडवलशाहांकडून येतं. आत्ताचे जे सत्ताधारी आहे त्या सत्ताधारी लोकांचा जर तुम्ही एकंदर कायदे करण्याचा कयास बघितला तर इलेक्शन फंडिंग मध्ये सिक्रेसी ठेवलेली आहे आणि ती फॉरेन मधून येत असेल तर त्याला तुम्ही कुठल्याही आरटीआय किंवा कुठल्याही याच्या खाली विचारू शकत नाही. असा कायदा जो केलेला आहे त्या कायद्यामध्ये मला सांगा, जर एखाद्या पक्षाचं मुख्यालय 800 करोड रुपये घेऊन बांधलं असेल आणि गोरगरिबांना राहायला घर नसतील तर डेफिनेटली हे कुठंतरी भांडवलशाहा आणि सत्ताधारी राज्यसत्ता यांच्यामध्ये एक प्रकारची अदृश्य लॉबिंग झालेली आहे असं समजण्यास पुरावायुक्त कारण उपलब्ध आहे. आता या कारणाचा पाठपुरावा करून तुम्ही त्याचे सगळे धागेदोरे शोधून काढले आणि कोर्टात गेले तरी कोर्टामध्ये काय होऊ शकतं याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. एकदा न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय जर हतबल झालं किंवा काही कारणास्तव हतबल केलं गेलं तर मग मात्र या घटनेमध्ये तुमची हाक ऐकण्याची तरतूद संपुष्टात आली असं म्हणायला सुद्धा कारण प्राप्त आहे. त्याचं एकच उदाहरण देत एक आता असा मेसेज आलाय की हे फक्त आत्ताच झालेलं आहे का? कॉर्पोरेट लॉबिंग हे कित्येक वर्ष चालत आलेलं आहे आणि याच्याविषयी थोडस बोला असं नाही. कॉर्पोरेट म्हणून मी नानी पालखीवाल्याची मला वाटतं हा 1958-59चा प्रकार आहे ज्यावेळी हा प्रेशर ग्रुप याच्यामध्ये तयार करण्यात आला. अशा प्रकारचे ग्रुप्स हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये होते. आता या दृष्टीनं मला इथं दोनच गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहे की आत्ताच्या सत्ताधारी पक्षाची जी मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेनी टाटा समूह आणि वाडिया समूह याच्यामध्ये जेव्हा वितृष्ट निर्माण झालं तेव्हा त्यांचा समझोता करून घेण्यासाठी त्यांना तिथे बोलवून त्यांच्या सोबत चर्चा करून तो समझोता करून घेतला. याच्यातून दोन गोष्टी दिसतात की ही जी मातृसंस्था आहे ही प्रतिगामी शक्ती एवढी पॉवरफुल आहे की ही शक्ती मोठमोठ्या उद्योग हाऊसेसना त्यांच्याकडे बोलवू शकते. उद्योग हाऊस त्यांना नाही बोलवत, ते त्यांच्याकडे जातात आणि तिथे त्यांचा समझोता होऊ शकतो. याच्यामध्ये असं होण्याला कारण एकच आहे की जसा आता प्रश्न विचारला गेला की हे फार पूर्वीपासून चालत आले, हे एका दिवसात आलेलं नाही. फक्त इतकंच की हे छुप असल्यामुळं दिसत नव्हतं, याची चर्चा उघडपणे कुठल्याही माध्यमांमध्ये होत नव्हती. त्याच्यामुळे हे दिसतं की हे आता सुरू झाले नाही, हे फार पूर्वापार सुरू झालेलं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि पूर्वापार सुरू झालेलं त्याचे पण काही इंडिकेशन असू शकतात की घटना काय करू शकते का? तर घटनेमध्ये वी द पीपलला सगळ्यात जास्त मोठी पॉवर दिलेली आहे की तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी निवडून पाठवू शकता. पण तुमचे लोकप्रतिनिधी एकदा निवडून आल्यावर तुमचे राहतात का? तर नाही राहत. याचा जर विचार केला
तर एवढ्या मोठ्या 543 संख्या असलेल्या खासदारांच्या संसदेमध्ये फक्त तुम्हाला संसदेच्या काही लोकांचंच बोलणं ऐकावं लागतं. बाकी मंत्री सुद्धा कोण आहे याची ही माहिती सर्वसाधारण जनतेला नसते, कारण ते कधीही येऊन माध्यमांसमोर काही बोलत नाही. म्हणजे जनप्रतिनिधीचं सरकार राहिलं, घटनेप्रमाणे लोकाभिमुख सरकार राहिलं, की संसदेमध्ये एकाधिकारशाहीने ताबा घेतलेला आहे, हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहत नाही. हल्लीच ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचं आणि आरक्षणाचं उदाहरण फार बोलकं आहे, की जेव्हा राजनाथ सिंग या गृहमंत्री असताना 1918 साली त्यांनी संसदेत घोषणा केली की ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार आणि ते करणार सत्ताधारी पक्ष हे पहिलं सरकार असणार भारतातलं. आणि त्यानंतरच 2019 मध्ये म्हणजे 1 वर्षांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणतात की अशा प्रकारे जनगणना होणार नाही. आता हे झालं तेव्हा एक विचार करा की ओबीसीची खासदार संख्या किती आहे संसदेमध्ये. तुमच्या लक्षात येईल कमीत कमी 200च्या वर आहे. हे काही जात किंवा प्रवर्ग निहाय भाषण आहे असं समजू नका. हा मुद्दा खरोखर समजून घेण्यासारखा आहे की जर 200च्या वर ओबीसीचे खासदार असतील, त्यांच्या समोर अशा प्रकारची परस्पर विरोधी उदाहरणं शासकीय पातळीवरून येत असतील, तर एकानेही हक्कभंग ठराव आणलेला नाही. कारण हक्कभंग ठरावाची तरतूद जी घटनेमध्ये दिलेली आहे त्याला कुठंतरी छेद गेला, त्याचा काही उपयोग झाला नाही. आता दुसरा प्रश्न याला जोडून येतो की हक्कभंग ठराव हा किती लोकांना कळतो, किती लोकांना त्यातलं मर्म माहित आहे, किती लोकांची विल टू वर्क इच्छा आहे की हा ठराव आणून अशा प्रकारे याला आपण छेद द्यावा, सरकारला जाब विचारावा. हा प्रकार संपलेला आहे. थोडक्यात काय तर भारताच्या संसदेत लोकशाही ऐवजी एकाधिकारशाही प्रस्थापित होत आहे, हे याच्यावरून आपल्याला समजते. दुसरं शेतकऱ्यांचं उदाहरण फार बोलकं आहे. शेतकरी आंदोलन करून जातात, शेतकरी विषयक कायदे रद्द करा म्हणून. हे कायदे आमच्यावर अन्यायकारक आहे. शेतकऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये शेतकरी एवढा अडाणी नाहीये की त्याला कायद्याचा अर्थ समजत नाही. त्याच्या घरामध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी, एमबीए पोरं आहेत, कायदेशीर वकीलही आहेत, डॉक्टर आहे, सी आहे. ते समजून घेतात की हे आमच्या विरोधी आहे. एक माणूस म्हणतो की हा कायदा माझ्या विरोधात आहे, तो कृपया बदलावा. आणि एकाधिकार प्रचूर सरकार म्हणते की नाही हे तुमच्या फायद्याचं आहे. मग त्याच्यावर त्यांनी विश्वास कसा ठेवावा जेव्हा त्याला असं दिसतं की भारतातल्या सगळ्या अन्न प्रक्रिये कारखाने, फूड प्रोसेसिंग युनिट हे सगळ्यात जास्त एनपीए नॉन परफॉर्मिंग एसेट बँकेचे झालेले आहे, 8,000 करोडच्या वरती झालेले आहे. इकडे मुलं आणि तरुण यांना जंक फूडची सवय लागलेली आहे. 2016 मध्ये 1,00,000 करोड रुपयाचं कर्ज अदानीला देऊन त्यांना वेअरहाऊसेस बांधण्याची परवानगी दिलेली आहे. आणि नोटाबंदी ते लॉकडाऊन मध्ये सर्वसाधारण जनतेच्या हातातला जो काही थोडाफार पैसा होता तोही काढून टाकलेला आहे महागाई आणि इतर याच्या माध्यमातून. तर हे सगळं जर तुम्ही कडीला कडी लावून बघितलं, कसं आहे मी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सत्य निर्धारण करण्यासाठी परसेप्शन आणि इन्फरन्स म्हणजे संवेदना आणि अनुमान हे 2 शब्द वापरा. काय संवेदित होतंय, सध्या काय चाललेलं आहे, ते कसं चाललंय, त्याच्यावरून अनुमान काय निघतं त्याला आपण सत्य समजायचं. न्याय प्रक्रियेमध्ये काय परस्यू झालं त्याच्यावरून काय अनुमान लागलं त्यावरूनच न्यायाधीश महोदय सत्याचा निवाडा करून निर्णय देत असतात. म्हणजे खरं काय ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खाजगीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खाजगीकरणाच्या विरुद्ध आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात जातो तेव्हा राज्याची आपली स्पष्टीकरण ठरलेली असतात. आत्ताचं बोलकं उदाहरण मला वाटते ही 16 तारखेची की 17 तारखेची केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये. एक अशी याचिका आली की जे कोरोनामध्ये लोकांनी प्राण गमावले त्यांना हे जर डिसॅस्टर होतं तर डिसॅस्टर मॅनेजमेंट कायद्याखाली त्यांना कॉम्पेन्सेशन भरपाई देण्याची तरतूद असली पाहिजे, ती आहे. आणि त्या तरतुदीनुसार तुम्ही यांना कॉम्पेन्सेशन देणार की नाही याच्यावर केंद्र सरकारचं उत्तर मोठं लक्षणीय आहे. केंद्र सरकार असं म्हणालं की हा शासनाचा प्रश्न आहे, हा लेजिस्लेचरचा आणि एक्झिक्युटिव्हचा प्रश्न आहे. याच्यामध्ये ज्युडिशियरी आणि नाक न खुपसलेलं बरं, आम्हाला आमचं काम करू द्या. असा जर एकेखोर पायंडा
शासनाने आपल्या पातळीवर घेतला असेल तर तिथं कोर्ट हतबल होतात. म्हणून मी आधी जो उल्लेख केला की कोर्ट जर हतबल झाली असेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता आणि कसं हे सगळं होऊ शकतं. जिथे तुमचा पॉलिटिशियन हा 4 गोष्टी करून पॉलिटिशियन होतो. फक्त तो फेक न्यूज तयार करतो, खोटं बोलतो, पैसा वापरतो आणि भीती घालतो. या 4 मुद्द्यावरून, भीती म्हणजे आता इथं पाकिस्तानचं राज्य येणार, आता सांगते तालिबानचं राज्य येणार, सगळ्या हिंदूंनी एकत्र या, अशा प्रकारचं पैशाचं वाटप होतं हे सगळ्यांना माहिती आहे. खोटं बोललं जातं आणि भ्रामक बातम्या पसरवल्या जातात. या 4 पैलूवर जर एखादा माणूस पॉलिटिशियन होत असेल आणि तो संसदेमध्ये गेल्यावर अशा प्रकारे एकाधिकारशाही करत असेल तर मग कुठे राहिली तुमची घटना, कुठे राहिली संविधानातली मूल्य आणि कुठे राहिली त्या काळी विचार केलेल्या घटनाकारांची शुद्ध नैतिक संपदा. ती आपण संपवली, किंबहुना ती संपुष्टात आली असं म्हणायला कारण आहे. म्हणजे याचा अर्थ सगळं संपलं आणि मग हातावर हात बांधून काय घरात बसायचं का? नाही. जसं आंबेडकर म्हणाले होते त्याप्रमाणे आपल्या लक्षात येतं की वी द पीपल हे जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व शिल्लक आहे. वी द पीपल काय करू शकतात? मतदान करू शकतात. पण मतदानाची प्रक्रियाच अशी आहे, त्याच्यामुळं अल्टिमेट दोष कोणाला द्यायचा तर तो स्वतःकडेच येतो. आणि स्वतःकडे जर दोष द्यायचा असेल आणि याच्यातून खऱ्या अर्थाने मार्ग काढायचा असेल तर मला वाटतं आपल्या विधानसभांमध्ये आणि संसदेमध्ये असा एकतरी कायदा असला पाहिजे की लोक जे प्रॉमिस करतात, उदाहरणार्थ 20 लाख करोडचं पॅकेज, 1 लाख करोडचं पॅकेज, हे जे पॅकेजेस होतात, अरे हे उठ सूट काय वाटेल ते पॅकेजेस देतात. पण ह्या पॅकेज प्रमाणे तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही लोकांना मदत केली, तुम्ही केलेलं प्रॉमिस, तुम्ही केलेला करार हा जर जनतेसमोर गेला नसेल आणि पूर्ण झाला नसेल तर हा करारभंग, गुन्हेगारी करारभंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होऊ शकत नाही का? तसं ते होऊ शकतो. याच्यावर भगवती सारखे जे निवृत्त न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाचे, त्यांचं असं म्हणणं होतं की संसदेमध्ये असा कायदा असला पाहिजे की जो लोकप्रतिनिधी त्याच्या इलेक्शन जाहीरनाम्यात, त्याच्या पक्षाच्या इलेक्शन जाहीरनाम्यात आणि संसदेच्या पटलावर आल्यावर शासक म्हणून जे प्रॉमिजेस जनतेला करतो ते प्रॉमिजेस जर पूर्ण झाले नाही तर त्याला क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट सीबीटी 408 406 इंडियन पिनल कोडच्या तहत त्याच्यावर केस झाली पाहिजे, तो लॉकअप मध्ये गेला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. अशी तरतूद असलेला कायदा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत ज्युडिशियरी तुमची याच्यामध्ये मदत करू शकणार नाही. आता हे जे बोलणं आहे ते इतकं सूचक आहे आणि आपण ज्या पद्धतीने आज या सगळ्या प्रकाराकडे चाललोय तोही एक प्रकार लक्षात घेता हा एक उपाय आपल्या हाती आहे की आपण असा कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव आणू शकतो. दुसरा एक प्रकार आहे, केजरीवालचा जो प्रयोग आहे दिल्लीतला, तो बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला वावदुकीच्या ठेवून मी बोलतो की तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगातून असं दिसतं की जनताभिमुख केलेले प्रॉमिजेस हे निभावण्याचा एक प्रघात नव्याने पडतो आहे आणि ते फार चांगलं उदाहरण आहे. माझ्या मते असा प्रयोग आपण इतर राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांमध्ये का करू शकत नाही. इथं एक पॉलिटिशियन येतो, तो तुम्हाला प्रॉमिस देतो की माझ्याकडे विमान आहे, मी पायलट आहे आणि तुम्हाला 30,000 फूट उंचीवरून मी तुमचं विमान उडवून नेणार. दुसरा येतो, तो सांगतो की मी याच्या विरुद्ध तुम्हाला बिझनेस क्लास मध्ये ट्रॅव्हल करून देणार, तुमचं सिटिंग असं असणार, तुमची योजना अशी असणार, तुमचं खायला चांगलं देणार, हे देणार. आणि आपण त्या हाय प्रॉमिस केलेल्या पायलटच्या विमानामध्ये बसतो, नंतर समजतं की त्या पायलटला विमान कसं चालवावं त्याचं ज्ञान नाहीये, किंबहुना ते विमान ऑलरेडी हायजॅक झालेलं आहे, त्याला कुठे उडवायचं आणि कुठे लँड करायचं हे त्याचं तो ठरवतो, तुमचं त्याच्यात ऐकलं जाणार नाही. ही जी फसगत भारतीय जनता स्वतःहून स्वतःची करून घेते. मी म्हणणार नाही की लोक तुमची फसवणूक करतात, तुम्हाला पुरेसं ज्ञान आहे, तुमच्या जाणीवा पुरेसं तेज आहे, सतेज आहे, पण तुम्ही स्वतःची स्वतः जेव्हा फसवणूक करून घेता तेव्हा तुम्हाला परमेश्वर सुद्धा वाचवू शकत नाही. अशी आजच्या परिस्थितीची शोकांतिका आहे, ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जाणीवपूर्वक शोकांतिका हा शब्द अशासाठी वापरतो
की जेव्हा एखादा शोकांत समाजामध्ये निर्माण होतो तेव्हाच नवीन आशेची किरण जन्माला येतात. शोध ही गरजेची जननी ज्याला आपण म्हणतो, जननी हा गरजेचा शोध आहे. त्यासाठी असं जे वाक्य आहे की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, ही गरज आता आहे. आणि गरज असेल तर तुम्हाला काहीतरी नवीन प्रयोग केला पाहिजे. म्हणून सगळ्या तरुण युवक पिढीला माझं आव्हान आहे की या ठिकाणी विचार झाला पाहिजे, विवेकपूर्ण विश्लेषण झालं पाहिजे. आणि ते होऊन याच्यावर आपण काही करू शकतो का? कारण हा प्रयोग करण्याची सगळी सूत्र ही घटनेनी आम्ही भारताचे लोक यांच्या हातात दिलेली आहे. आणि मला वाटतं सरकार खासगीकरण का करतं, इथून जो प्रश्न सुरू झाला त्याचं विस्तृत विवेचन आणि उत्तर जर काही असेल तर हे अशा प्रकारे दिलेल्या उत्तरात जे आत्मपरीक्षण प्रचूर उत्तर आहे त्याच्यामध्ये असावं. इतकं बोलून मी इथं थांबू इच्छिल. जर काही पुढचे प्रश्न नसतील किंवा याच्यावर काही प्रतिप्रश्न उपप्रश्न नसतील तर मला वाटतं आपण पुढे जायला हरकत नाही. मला वाटतंय सर आपण आपल्या आजच्या भागामध्ये 20वा जो काय अनुच्छेद आहे त्याचं थोडस करून द्यावं आणि मग परत ते करता येईल आपल्याला. तर आपली परवानगी असेल तर मी वाचतोय. हो, 20वा अनुच्छेद वाच. भारतीय संविधान भाग 3 मूलभूत हक्क याच्यामधला अनुच्छेद 20 अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. एक, जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करायच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाला असला की अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करण्यात आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. 2, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवणार जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. 3, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. बरोबर आहे.